सर्वांना नमस्कार. PMJ एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निष्ठा प्रशिक्षणांतर्गत मॉड्यूल क्रमांक 8 त्यातील गतिविधी 1 व 4 प्रश्नोत्तरी आणि मुख्य प्रश्नोत्तरी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब या लाल बटनाच्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आता आपण मॉड्यूल क्रमांक 8 मधील पहिली गतिविधि पाहूया. अपनी समझ की जांच करें, सही या गलत बताएं. पर्यावरण अध्ययन कला शिक्षा गणित और भाषा से संबंधित नहीं है. गलत. चित्र में दिए गए सभी विषय पर्यावरण अध्ययन से जुड़े हैं. सही. स्वास्थ्य शिक्षा पर्यावरण अध्ययन में एक विषय के रूप में शामिल है. सही. केवल सामाजिक विज्ञान और राजनीतिक विज्ञान पर्यावरण अध्ययन से जुड़े हैं. गलत. अशा प्रकारे 4 क्वेश्चन होते, 4 सोडवलेले आहे आणि आपले इथे 4चे 4 क्वेश्चन बरोबर आलेले आहे. आता आपण मॉड्यूल क्रमांक 8 मधील गतिविधि 4 पाहूया. सही या गलत बताएं. जल संसाधनों में पीने योग्य और न पीने योग्य दोनों जल होते हैं. सही. जल संग्रहण इकाइयाँ केवल मानव निर्मित है. गलत. सभी जल भंडारण इकाइयाँ जल संसाधन भी है. गलत. जल संसाधन प्राकृतिक और मानव निर्मित दोनों है. सही. सभी जल संसाधन जल भंडारण इकाइयाँ है. सही. अशा प्रकारे 5 क्वेश्चन होते, आपण 5ही सोडवलेले आहेत आणि आपले इथे 5ही क्वेश्चन बरोबर आलेले आहे. आता आपण मॉड्यूल क्रमांक 8 मधील शेवटची प्रश्नावली पाहूया. निम्नलिखित में से कौन सा कथन पाठ्यचर्या संबंधी अपेक्षाओं और सीखने के प्रतिफलों के बारे में सही है. तर आपल्या समोर हे 4 पर्याय आहेत. तर त्या 4 पर्यायांपैकी प्रत्येक कक्षा के लिए सीखने के प्रतिफल अलग होते हैं, याच्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. कक्षा 1 और कक्षा 2 में पर्यावरण अध्ययन है. तर आपल्या समोर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी आपण भाषा और गणित के साथ पढ़ाया जाता है ह्याच्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन के सीखने के उद्देश्य में शामिल नहीं किया जाता है. तर ह्या पर्यायांपैकी आपण विद्यार्थियों को वैज्ञानिक नियम याद करने में मदत करना याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विभिन्न मापदंडों के लिए विद्यार्थियों की सीखने की प्रगति और उनके स्तरों का पता लगाने के लिए निम्नलिखित विकल्पों में से कौन से सबसे उपयुक्त है. तर आपल्या ह्या 4 पर्यायांपैकी आपण रुब्रिक्स मापदंडों का सेट ह्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर. पर्यावरण को सुरक्षित रखने वाले 3 र है. तर हे जे 4 पर्याय आहे लक्षपूर्वक वाचायचे आहे आणि लक्षपूर्वक वाचल्यानंतर आपण रिड्यूस काम करना, रियूज पुन्हा उपयोग करना, रिसायकलिंग पुनर्चक्रित करना याच्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. निम्नलिखित में से कौन सा पर्यावरण अध्ययन शिक्षण अधिगमन के लिए अनुरूप नहीं है. तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी प्रत्येक बच्चा अपनी पाठ्यचर्या का सर्जन करता है यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. निम्नलिखित में से कौन सा बच्चों के बीच व्यक्तिगत सामाजिक गुणों को बढ़ाने में मदद करता है. तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी कक्षा में सहयोगी और सहकारी रूप में सीखने को बढ़ावा देना या पर्यायावर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे. प्राथमिक स्तर के पर्यावरण अध्ययन की पाठ्यचर्या में होना चाहिए. तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी आपण यातील अचूक पर्याय निवडूया. आसपास की चीज़ों की जांच पड़ताल करने के अवसर उपलब्ध करवाई यावर आपण क्लिक करूया.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, पर्यावरण अध्ययन जिसे बढ़ावा नहीं देता है, तर हे जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांपैकी परिभाषाओं को याद रखना यावर आपण क्लिक करूया। त्यानंतर राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा के अनुसार पर्यावरण अध्ययन के लिए कौन सा वाक्यांश सही है, तर हे जे 4 पर्याय आहेत आपल्यासमोर त्या 4 पर्यायांपैकी पर्यावरण अध्ययन की प्रकृती अंतर विषय हे यावर आपण क्लिक करूया। अशा प्रकारे 10 क्वेश्चन होते आपले, आपण 10च्या 10 क्वेश्चन सोडवलेले आहे। सबमिट करूया आणि पहा आपले 10च्या 10 प्रश्न इथे बरोबर आलेले आहेत। अशा प्रकारे आपण ही प्रश्नावली सोडवलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि निष्ठा प्रशिक्षण आणि इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या PMJ एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।